एम नॉट चा अर्थ होतो कमाई मीन, याला म्हणतो आपण एकत्रित मध्यमान, याला म्हणतो आपण संयुक्त मध्यमान. ठीक आहे, याचा पूर्ण फुल फॉर्म होतो कमाई मीन. हा एम आहे म्हणजे मीन आहे आणि फॉर्मचा अर्थ होतो कमाई. संयुक्त मध्यमान याला म्हणतो. त्याच्यानंतर N1 number of students in first group. Number of students in first group. पहिल्या गटातील, मराठीमध्ये म्हणतात त्याला पहिल्या गटातील विद्यार्थी संख्या. पहिल्या गटातील विद्यार्थी संख्या. त्याच्यानंतर त्या फॉर्म्युलेमध्ये जो m आणि 1 दिला आहे याचा अर्थ काय होतो ते पहा. मीन ऑफ फर्स्ट ग्रुप, मीन ऑफ फर्स्ट ग्रुप, पहिल्या गटाचे मध्यमान. मराठीमध्ये म्हणतात त्याला पहिल्या गटाचे मध्यमान. त्यानंतर पहा इथे दिला आहे प्लस N2. N2 चा अर्थ होतो नंबर ऑफ स्टुडंट इन सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुप दुसऱ्या गटातील विद्यार्थी संख्या. दुसऱ्या गटातील विद्यार्थी संख्या. त्याच्यानंतर फॉर्म्युलामध्ये M2 दिलेला आहे. M2 चा अर्थ होतो मीन ऑफ सेकंड ग्रुप, मीन ऑफ सेकंड ग्रुप दुसऱ्या गटातील मध्यमान. दुसऱ्या गटातील मध्यमान. त्याच्यानंतर थर्ड N3 दिलेला आहे. N3 याचा अर्थ होतो नंबर ऑफ स्टुडंट इन थर्ड ग्रुप. नंबर ऑफ स्टुडंट इन थर्ड ग्रुप. तिसऱ्या गटातील विद्यार्थी संख्या. तिसऱ्या गटातील विद्यार्थी संख्या. नंतर पहा फॉर्म्युलामध्ये पुन्हा एक दिलेला आहे आणि हा फ्लेक्सिबल फॉर्म्युला आहे. जितके जास्त n येतील तितका हा फॉर्म्युला वाढतो, जितके जास्त m येतील तसा हा फॉर्म्युला वाढत जातो. मीन ऑफ थर्ड ग्रुप, मीन ऑफ थर्ड ग्रुप तिसऱ्या गटातील मध्यमान. त्याच्यानंतर पाहिजे N त्याच्या पाहिजे स्मॉल आहे. याचा अर्थ काय होतो नंबर ऑफ स्टुडंट इन टोटल ग्रुप. नंबर ऑफ स्टुडंट इन टोटल ग्रुप. एकूण गटातील विद्यार्थी संख्या. एकूण गटातील विद्यार्थी संख्या. आणि मग पाहिजे काय केलेलं आहे MN. M कॅपिटल आणि त्याच्या पाहिजे स्मॉल आहे. याचा काय अर्थ होतो पहा नंबर ऑफ मीन इन टोटल ग्रुप. एकूण गटातील मध्यमान. एकूण गटातील मध्यमान. अशा प्रकारे हे सगळं सूत्राचं विश्लेषण मी तुम्हाला सांगितलं आहे. N1 काय होतो, M1 काय होतो, N2 काय होतो, M3 काय होतो. सेम N1 N2 N3 दिलेलं आहे पण हे सुद्धा नंबर ऑफ स्टुडंट आहे. ठीक आहे, आता लक्षात ठेवा हा फॉर्म्युला जो राहतो हा फ्लेक्सिबल राहतो. उदाहरणामध्ये जितके जास्त मीन येईल तितका हा फॉर्म्युला वाढत जातो.
ठीक आहे. जितके जास्त मीन येतील तितक्या जास्त हा फॉर्म्युला कमी जास्त होत जातो. 2 आले तर 2 वेळा लिहिला जातो, 3 आले तर 3 वेळा, 4 आले तर 4 वेळा, 5 आले तर 5 वेळा. ठीक आहे. जितके जास्त n आणि m येतील त्यानुसार हा फॉर्म्युला बदलत जातो. ठीक आहे. याला एकत्रित मध्यमान म्हणतात. आजचा जो चॅप्टर आपला कंबाईन हा सर्वात मोस्ट आहे. बीएड ची एक परीक्षा लागणार नाही की जिथे याचा प्रॉब्लेम विचारला जात नाही. प्रत्येक परीक्षेला याचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो हा एकच आहे. ठीक आहे. एक्स्ट्रा कोणताही फॉर्म्युला नाही. या एकाच फॉर्म्युल्यावर आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. आता बघू आपण याचं एक्झाम्पल.